हाय गाईस, पुन्हा एकदा मी नवीन ब्लॉगसोबत. तर आम्ही घरून सब तयार होऊन निघालो होतो, कारण की आज होता वटपौर्णिमाचा उपवास. म्हणून आम्ही सबने हा उपवास पकडला. मग आम्ही गेलो भोलेनाथच्या मंदिरात, कारण की तिथेच वडाचं झाड होतं. मग हे तर तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, आमच्या घराच्या शेजारीच आहे मंदिर. मग आम्ही सब असे बसून गेलो पूजा करायसाठी. आम्ही तिघ्याजणी गेलो, मी, माली ननद आणि माली जेठानी. आम्ही तिघ्याजणीनं हा उपवास पकडला होता आजचा. आज पहिली बारच पकडला मी, आता कधीच नाही पकडेल, पण या बारीने सोचलं चला आपण सबचे सब मिळून पकडू. मग अशी काय आमची पूजा सुरू होती. आता काही पहिली बार पकडलं, काही समजत तर नाही, पण तरी बी थोडं ध्यानानं असं सब केलं. आंबा वगैरे नेलतं, तांदूळ, गहू, साखर असं सब नेलतं. व्हिडिओमध्ये पाहू सब असं केलं म्या, कारण की पहिली दास म्या उपास पकडेला आहे. काही मला एवढं हे नाही आहे त्याचं. मग एक लोटा मस्त पाणी वगैरे असं घेऊन घेतलं होतं, फुलं, नारळ, मग एक पीठचा कपडा आणि असं सब. मग तिकडे मी पूजा करून राहिली होती, आणि इकडे या आरूचं काही अलगच मस्त्या सुरू होत्या. तिला मंदिरात गेलो की नुसता मस्त्याच करायला पाहिजे. मग आम्ही ना एकीमेकीला मस्त असं हळद कुंकुम लावून घेतलं, बाकीची पूजा करायची होती ती केली. आणि इकडे मी आरू दिदी पा कशा जे बाप्पाला टिक्का लावते की नाही, जसं मोठ्यानं केलं की नाही तसंच करते, सब समजते तिले. पाहू सब करते, कुकानं टिक्का लावू राहिली. मग मस्त अशी चक्कर मारून घेतले दोऱ्यानं. वडाची पूजा केली, मस्त पाय वगैरे लागले, पूजा केली, सब सामग्री नेलती पूजाची. आणि मग मस्त अशी चक्कर मारत जाऊ. मी तर पहिली दास करत जाऊ, असं मला एवढा आनंद वाटत जाई की नाही, एकदम एक्सायटेड होऊन गेली एकदम. मस्त मी दूध पाणी मी असं चढावलं. मग ते वडाची पूजा झाल्यावर मग केली भोलेनाथची पूजा. मग अति आलो पूजा करेल. मग मस्त अगरबत्ती वगैरे लावलं, पाया लागल्या, आणि मग मस्त असं पाणी वगैरे चढवून घेतलं. मस्त पूजा झाली नाकरीला. मग असं आम्ही फोटो घेतला. बाय.